नमस्कार मंडळी. सुपर टेस्टी ही पनीरची रेसिपी तुम्ही जर एकदा ट्राय केली तर तुमची मुलं बाहेरचं पनीर कधीच खाणार नाहीत. एवढी भन्नाट चवीची ही रेसिपी बनवून तयार होते. तीच ती पनीरची भाजी खाऊन जर तुम्हालाही कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. तर मंडळी, आजची रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करून घ्या. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा, अद्रक, लसण आणि मिरची मी चॉपरला या पद्धतीने अशी बारीक करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये बटर घातलेलं आहे. तर 2 चमचे बटर घातलेलं आहे. बटर छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलले की त्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे. आता मेथी घातल्यानंतर बारीक केलेला कांदा घालायचा आहे. तर कांद्याला छान असं आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे. कांदा जेवढा छान असा परतला जाईल भाजीला तेवढी छान अशी टेस्ट येते. त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती कांद्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपला कांदा कच्चा राहतो, त्यामुळे भाजीला वेगळीच अशी चव येते, वेगळीच टेस्ट येते किंवा मग जास्तच करपला जातो. त्यामुळे मध्यम गॅसवरतीच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आणि आता यानंतर मी इथे बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे. तर इथे मी 2 टोमॅटो घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त टोमॅटोचं प्रमाण नक्कीच करू शकता. आता यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्येच आपण जेव्हा टोमॅटो परतवतो त्यावेळेस जर मीठ घातलं तर टोमॅटो आणि कांदा हा लवकर गाळ होतो, लवकर परतला जातो. त्यामुळे यावेळेस जर मीठ घातलं तर लवकर हे परतलं जातं मिश्रण. आणि यानंतर इथे मी अर्धी वाटी वटाणा घातलेला आहे. तर वटाणा तुम्हाला हवं असेल तर आधी तुम्ही याला उकडून पण घेऊ शकतात गरम पाण्यामध्ये किंवा वाफवूनसुद्धा घेऊ शकतात. पण मी हा ताजा वटाणा आहे, जास्त निब्बर नाही आहे, कोवळाच आहे. त्यामुळे मी धुवून असाच यामध्ये परतायला घातलेला आहे. तर आता आपण याला 1-2 मिनटासाठी झाकून ठेवूया. एक वाफ काढून घेऊया. तर हे पहा, वटाणा हा ताजा असल्यामुळे लवकर परतला जातो, त्याला वेळ लागत नाही शिजायला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे फ्रोझन वटाणासुद्धा वापरू शकतात. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर धनापूड, जिरेपूड, हळद आणि लाल तिखट इथे मी सर्व अर्धा-अर्धा चमचा घेतलेला आहे. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे या मिश्रणामध्ये परतून घ्यायचे आहेत. जेवढं आपण मिश्रण कमी गॅसवरती छान असे याला परतून देऊ तेवढी या रेसिपीला टेस्ट छान येते. त्यामुळे कमी गॅसवरती हा मसाला मंद गॅसवरती चांगला असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला 1-2 मिनटासाठी अजून आपण याला चांगलं असं परतून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर आता इथे मी बारीक खिसून घेतलेलं 1 वाटी पनीर घातलेलं आहे. तर हे पनीर 200 ग्राम पनीर आहे. तर आता आपल्याला याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर मी इथे हे पनीर बारीक असं खिसणीने किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला बारीक असं चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकतात. तर याला आता चांगलं मिक्स करायचं आहे. आणि इथे थोडंसं मी इथे चीज घेतलेलं आहे. तर आता हे चीज आपल्याला खिसणीने बारीक असं करून यावरती ॲड करायचं आहे. तर चीजचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे कमी किंवा जास्त करू शकतात. आपल्या आवडीनुसार इथे आपण कमी जास्त करू शकतो. आता यानंतर इथे मी शेजवान
चटणीचा 1 चमचा ॲड केलेला आहे. तर यामुळे काय होतं, की या रेसिपीला एकदम चटपटीत आणि चमचमीत अशी टेस्ट येते, त्यामुळे नक्कीच घाला. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया 2 मिनिटासाठी आणि यामध्ये थोडंसं 1 कप पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना शक्यतो गरम पाणी किंवा मग उकळलेलं पाणीच घाला. थंड पाणी अजिबात घालू नका. थंड पाणी जर घातलं तर भाजीची टेस्ट बिघडेल. त्यामुळे शक्यतो यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. आता याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा मी इथे थोडंसं अजून वरून चीज ॲड करते आहे. आता थोडासा यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. हा ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. 1-2 मिनिटासाठी अजून एकदा आपण याला वाफ काढून घेऊया. तर हे पहा, तयार झालेली आहे आपली पनीरची एकदम चमचमीत आणि चटपटीत अशी नवीन पद्धतीने बनवलेली ही रेसिपी. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर ही पनीरची रेसिपी खूप छान होते, झटपट होते आणि कमी वेळेत, कमी साहित्यात आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे. तर तुम्ही ही भाजी पोळीसोबत, पावासोबत किंवा मग ब्रेडसोबत कशासोबत पण खाऊ शकतात. अप्रतिम अशी लागते. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.